रामराव मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आपल्या सोयाबीन पिकाला आपण तणनाशकची फवारणी केली असल्यामुळे आपल्या सोयाबीन पिकाची वाढ थांबते आणि बऱ्याच ठिकाणी काय होते की सोयाबीन पीक हे पिवळं सुद्धा पडते मित्रांनो, आणि एकदमच सोयाबीनची वाढ थांबते. तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आपण तणनाशकची फवारणी केल्यानंतर 5 ते 6 दिवसांनी टॉनिकची फवारणी करतो, म्हणजेच की कीटकनाशकची फवारणी मित्रांनो. तर आपल्याला ती फवारणी करता वेळेस काय करायचं आहे की आपल्या सोयाबीन पिकाची मुळीचा विकास झाला पाहिजे, आणि मुळीचा जर विकास झाला तर आपले झाड हे हिरवगार गडद होईल. त्याच्यामुळे आपल्याला त्या फवारणीमध्ये एक फर्टिलायझर टाकायचं आहे मित्रांनो. एकरी आपल्याला 1 किलो वापर करायचा आहे. आपल्याला तुम्ही तुमच्या हिशोबाने पंप करत असाल तसे त्याचं प्रमाण टाकायचं मित्रांनो. तर 19-19चा आपल्याला वापर करायचा आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे आणि पोटॅश आहे. हे सर्व आपल्या झाडाचा व्यवस्थित विकास करतील, आणि पोटॅशमुळे आपल्या पानाच्या शिरा मजबूत होतात मित्रांनो, आणि सर्व काय आपल्या झाडाचा सर्वांगीण विकास होतो याच्यामध्ये. आणि स्वस्त असल्यामुळे आपल्याला कीटकनाशकच्या फवारणीमध्ये टाकायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. जरूर आपले सोयाबीनचे झाड हिरवेगार होईल आणि वाढ चालू होईल.